wait for change. If you want the change, then be the change. Hey youth, don't you wait for change. If you want the change, then be the change. चल youth, अब घर से निकल. 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 दर्शक नमस्कार. बिहार न्यूजच्या व्हॉइस ऑफ यूथ या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आपल्याला माहिती की सध्याचं जे राजकारण आणि समाजकारण पाहिलं तर सारी मदार युवकांवरती, युवकांची वाटचाल, युवकांची भूमिका, युवकांचा दृष्टिकोन हा अत्यंत महत्त्वाचा ठरतो. आणि यामुळंच व्हॉइस ऑफ यूथ या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण विविध क्षेत्रातील जे युवक वर्ग आहे, युवा नेतृत्व आहे, त्यांना निमंत्रित करतो आणि शहरातील प्रश्न किंवा एकंदरीत समाजाचे जे प्रश्न म्हणून आहे तर त्यांच्याकडं कोणता पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन आहे आणि एकंदरीत त्यांची वाटचाल, त्यांची एकंदरीत भूमिका ही जाणून घेण्याचा प्रयत्न आपला या कार्यक्रमाच्या माध्यमातून असतो. आणि आज या कार्यक्रमामध्ये आपण युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष श्रीयुत सरफराज शेख यांना निमंत्रित केलं. शेख साहेब, स्वागत आपलं. सरफराज शेख यांची ओळख करून द्यायची तर सामाजिक अशा कार्यातून त्यांची या आपल्या स्वतःच्या कार्याची सुरुवात झाली. खास करून अल्पसंख्याक समाजासाठी त्यांचं एक सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून योगदान राहिलं आहे. आणि त्यानंतर युवक राष्ट्रवादी काँग्रेसची जबाबदारी शहर कार्याध्यक्षपदाची त्यांच्यावरती आली आणि समर्थपणे ती जबाबदारी सांभाळताना राष्ट्रवादीचं जे नेतृत्व आहे, मग ते ज्येष्ठ नेते शरद पवार असतील आणि पक्षातील अन्य नेतृत्व यांच्याशी त्यांचा अत्यंत जवळचा संबंध राहिलेला आहे. आणि एक विधायक दृष्टिकोन घेऊन त्यांची एकंदरीत ही सगळी वाटचाल सुरू आहे. शेख साहेब, हाच पहिला प्रश्न आहे की कोणतं एक अशी एक बाजू होती की ज्याच्यामुळं सामाजिक कार्याकडे तुम्ही वळलात? मग आपण पाहिलं की सगळ्या समाजासाठी तुमचं कार्य, त्यातही अल्पसंख्याक समाजासाठी सुरुवातीला जे तुम्ही उपक्रम घेतले, सामाजिक कार्यात रस कसा निर्माण झाला? म्हणजे त्याला म्हणतो की आपण घरातनं काही वारसा. माझे वडील सामाजिक क्षेत्रात काम करत होते. मागील 25-30 वर्षापासून ते प्रत्येक समाजात त्यांनी काम केलेलं आहे. कुठल्या समाजात केलं असं नाही. मराठा सेवा संघ असेल किंवा इतर दलित पॅंथरसारख्या संघटना असतील, छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड नावाने एक आमची संघटना आहे, अशा अनेक संघटनेच्या माध्यमातून त्यांनी लोकांचे प्रश्न मांडण्याचं, समाजात तेढ जे निर्माण होत होतं ते कमी करण्याचा प्रयत्न त्यांनी आपल्या संघटनांच्या माध्यमातून केलेला आहे. ते बघून मनाला एक चाहूल लागली की आपण सुद्धा काहीतरी केलं पाहिजे आणि तिथनं माझी सुरुवात झाली. मी राजकीय कमी मात्र संघटनेच्या माध्यमातून सामाजिक दृष्टिकोन ठेवूनच जास्त आतापर्यंत काम करत आलेलं. अनेक वेळा असं घडत होतं की आपलं सोलापूर शहर हा दंगलीसाठी प्रसिद्ध होता. आपण जर नीट इतिहास जर बघितलं, छोट्या मोठ्या कारणांवर वादाचे निर्माण होत होते. 1972 असेल, 82 असेल, 92 असेल, 2002 असेल, 2006-07च्या दरम्यानचं असेल. जातीय सलोखा अतिशय महत्वाचा होता. पण मागील जर तुम्ही 10-12 वर्षापासून बघितलं की अशी अनेक संघटना आहेत ज्यांच्यामुळे सोलापूर सध्या तरी कुठला वादाचा विषय नाही. प्रत्येक समाज बांधव, मराठा समाज असू दे, आमचे दलित बांधव असतील, मुस्लिम समाज असू दे, धनगर समाज असू दे, पद्मशाली समाज असू दे, लिंगायत समाज असू दे, सर्व जर गुण्यागोविंदांना जर का नांदत असतील तर अशा काही प्रमुख संघटना आहेत जे पुढाकार घेऊन एकमेकाच्या सुखादुखात सामील होत असतात. काही तुम्ही बघितलं असेल, छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असेल तर काही लोक तुम्हाला टोपीमध्ये दिसतील. त्यांचा उद्देश इतकाच आहे की आम्ही प्रत्येक धर्माचा आम्ही स्वागत करतो, त्यांचा आम्ही आदर करतो. आंबेडकर जयंती असेल, भारताचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल, जश्न ईद मिलादुन नबी असेल, आता नुकतं टिपू सुलतान जयंती झालेली असेल, अशी अनेक जयंत्या आहेत ज्यात प्रत्येक जाती धर्माला घेऊन त्यांना समाविष्ट करून आम्ही काम करतो. आणि शेवटी सण उत्सवाचे संकेतच हे असतात किंवा सर्व समाजाने एकत्रित आलं पाहिजे. प्रत्येक सण शिकवत हेच उद्देश समोर ठेवून मग मला पण असं वाटलं की आपण सामाजिक कार्याकडे वळलं पाहिजे. मग त्यात अनेक लोकांचे प्रश्न येत होते. लोक सांगत होते की असं प्रत्येकाला आर्थिक मदतची गरज नसते. लोकांना फक्त डायरेक्शन जरी दिलं तरी लोक करतात. एखाद्या हॉस्पिटलचं काम असेल, एखादा गोरगरिबाचं काम असेल, एखादा शिक्षणाचं काम असेल, एखादा ऍडमिशनचं काम असेल, ते करत करत मग यात सक्सेस येत गेलं. मग आणखीन लोकांनी साथ दिलं. माझा मित्रपरिवार माझ्यासोबत कधी एक फोन जरी केला तरी अर्ध्या रात्री मित्रपरिवार धावून येतो. काही जरी काम असलं तरी आपल्या पत्रकार बांधवांनी सुद्धा खूप नेहमीच मला सहकार्य केलेलं आहे. माझी काही अपेक्षा माझ्याकडनं नीट होता. प्रत्येक वेळी माझी बातमी काही असेल किंवा त्यांच्या माध्यमातून काय मदत असेल तर त्यांनी ते पूर्ण केलेली आहे. शेख साहेब, हे सगळं काम करत असताना म्हणजे आता आपण सगळ्या समाजासाठी तुमचं काम आहे, पण त्यातही मला खास करून तुम्हाला विचारायचं की जेव्हा हे सगळं सामाजिक उपक्रम तुम्ही घेत होता, समाजामध्ये लोकांपर्यंत पोहोचवत होता,
खास करून अल्पसंख्याक समाजाचे कोणते प्रश्न तुम्ही पाहिलेत की जे खरोखरच म्हणजे आज गंभीर आहेत तसे? साहेब, तुम्हाला खरं वाटणार नाही, अल्पसंख्याक समाजाची इतकी विदारक परिस्थिती आहे. अल्पसंख्याकमध्ये फक्त मुस्लिम समाजच येत नाही, त्यात मुस्लिम बरोबर. समाज असेल, ख्रिश्चन जैन समाज आहे. असेल, जैन असेल, नवबद्ध असतील, आमचे शीख बांधव असतील. त्यातलं त्यात विशेष करून मुस्लिम समाज, ज्या समाजातनं मी येतो, जिथनं माझी राजकीय सामाजिक कार्य मी सुरुवात केलं आहे, तर आपण कुठली गोष्ट स्वतःपासून सुरुवात करतो. आणि मी माझ्या राजकारणाची सुरुवात ही अल्पसंख्याक समाजापासून केलेली. आणि समाजात ज्यावेळी मी गेलो, ज्यावेळी समाजातल्या प्रमुख मुद्द्यांकडे मी लक्ष घातलो, इतकी विदारक आणि भयानक परिस्थिती सध्या आमच्या समाजाची आहे. SC आणि ST पेक्षाही मुस्लिम समाज हा मागासलेला आहे. हा मी सांगत नाही. 2005 मध्ये देशाचे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग साहेब यांनी एक कमिटी नेमली होती की मुस्लिम समाजाची सध्याची राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक परिस्थिती काय या संदर्भात. तर त्यावेळी त्यांनी जो कमिटी नेमली होती ती होती राजेंद्र सच्चर साहेब, जे दिल्लीचे हायकोर्टचे जज होते. त्यांची कमिटीने असं सांगितलं होतं की मुस्लिम समाजाची परिस्थिती SC आणि ST पेक्षाही भयानक आहे. 80% मुस्लिम समाजाच्या नावावर स्वतःचे एकही प्रॉपर्टी नाही. एकही प्रॉपर्टी नाही, ज्याच्या नावावर ना दुकान आहे, ना घर आहे, ना शेत आहे, त्याच्या नावावर काहीच नाही, ना टू व्हीलर आहे. 80% मुस्लिम समाजाची परिस्थिती 2005ला होती. ह्याच्यावरून तुम्ही अनुमान लावू शकता की सध्याची परिस्थिती काय असेल. शिक्षणाचं जर तुम्ही प्रमाण गेल्या बघितलं, 18 वर्षात असा फारसा कुठला फरक नाही पडला त्यामध्ये. परिस्थिती अजून बिकट होत चाललेली आहे. समाजात शिक्षणाचं प्रमाण अतिशय अल्प आहे. तुम्ही जर बघितलं मुस्लिम समाजाचं ग्रॅज्युएटचं जे पर्सेंटेज आहे फक्त 4% आहे. म्हणजे 100 मुस्लिमांपैकी फक्त 4 जण ग्रॅज्युएट होतेच आहेत. मग आमचा समाज कुठे? आज तुम्ही म्हणता की मुस्लिम समाज देशात 15%च्या जवळपास आहे. 125 कोटी जरी आपण म्हणलं लोकसंख्या आपल्या देशाची, 130 कोटी जरी म्हणलं तर जवळपास 20 कोटी, 17-18 कोटी तरी मुस्लिम आहेत. 17-18 कोटी मुस्लिममध्ये फक्त 4% लोक, म्हणजे 100 पैकी 4 जण फक्त ग्रॅज्युएट. जे पदवीधर. मग समाजाची परिस्थिती काय असणार आहे? 7वी 10वी शिकणाऱ्यांची परिस्थिती काय? 9%. 12वी झाल्याची परिस्थिती काय? 7%. 21% मुलं टोटली निरक्षर. त्यांचं एज्युकेशनचं त्यांनी शाळेची कधी पायरी सुद्धा चढलेली नाही. जर 5 पैकी 1 माणूस, 20-21% म्हणले 5 पैकी 1 माणूस आमच्या मुस्लिम समाजात कधी शाळेलाच गेलेला नाही. मग समाजाची प्रगती कसं होणार? मग मध्यंतरी असं झालं की मुस्लिम आरक्षण हा एक विषय आला होता आणि तो अगदी निवडणुकीच्या आधी आला आणि त्याच्यानंतर मुस्लिम आरक्षणावरती कुठले पुढे विषयच निघाले नाहीत आणि सर्वच राजकीय पक्षांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं असेल. या समाजाला आरक्षणाची कितपत गरज आहे आणि आरक्षणाचा जो विषय आहे तर त्याकडे राजकीय पक्षांचं दुर्लक्ष जे होतं आहे त्याबाबतीत काय वाटतं? साहेब, 2014च्या किंवा आधी समाजातूनही तशी फारशी मागणी म्हणजे समाज नेतृत्वानेही त्याची काही फारशी मागणी केली नाही. साहेब, कसं झालं, 2014च्या जी मोठ्या प्रमाणावर आंदोलनं झाली, समाजाने पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलनं केली, जिल्हा परिषदेमध्ये निवेदनं वगैरे दिली. मग काही प्रमाणात 5%चं आरक्षण मान्य करण्यात आलं, परत ते स्टे झालं. ज्याप्रमाणे आमच्या मराठा बांधवांचं झालं त्याचप्रमाणे मुस्लिम समाजात सुद्धा झालं. मुस्लिम समाजात लोकांमध्ये जागरूकता खूप कमी आहे. काही उच्च शिक्षित जे लोक आहेत त्यांना माहिती आहे आरक्षणाचं महत्त्व काय, शिक्षणाचं महत्त्व काय, आपण सामाजिक कसं राहायला पाहिजे, हे मुस्लिम समाजात कुठंतरी थोडंसं अल्प प्रमाणात आहे. जास्त करून जर तुम्ही बघितलं तर मुस्लिम समाज हा कामगार वर्गमध्ये जास्त आहे, कष्टकरी आहे, स्वतःचा छोटा मोठा व्यवसाय करणारा हा मुस्लिम समाज आहे. त्यांच्यात जागरूकता वाढली पाहिजे, त्यांचे जे मुलं बाळ आहेत ते शिकले पाहिजे. हे उद्दिष्ट समोर ठेवून जर आपण काम केलं तर नक्कीच मुस्लिम समाज ह्याच्या पुढे सुद्धा प्रगती येईल. आणि आपण एक गोष्ट सांगितली की राजकीय इच्छाशक्ती, समाजातील राजकीय नेत्यांची इच्छाशक्ती पाहिजे तितकी प्रबळ नाही. त्यांनी जितक्या ताकदीनं समाजाचे प्रश्न मांडायला पाहिजेत ते कुठंतरी कमी पडत आहेत. शासन दरबारी आपण पाठपुरावा केला पाहिजे, जे कायदेशीर लढा आहेत त्या लढल्या पाहिजेत. काही फोरम आहेत, काही NGO संघटना आहेत जे मुस्लिम आरक्षणासाठी प्रयत्नशील आहेत, ते प्रयत्न करतायत आपापल्या माध्यमातून. मात्र समाजाचा जो मूळ म्हणजे जे आपण जे बेस म्हणतो ते बेस अजून जागरूक झालेला नाही. अनेक लोक प्रयत्न करतायत, थोडंफार त्यांना यशसुद्धा मिळत आहे, लोकांचा त्यांना रिस्पॉन्स मिळत आहे, पण पाहिजे तितक्या प्रमाणात जागरूकता होणं गरजेचं आहे. खरं तर म्हणजे व्हॉइस ऑफ यूथ या कार्यक्रमामधून जे आपला युवक वर्ग, युवक नेतृत्व सहभागी होत असतं त्यांना प्रत्येकानं आपण एक महत्त्वाचा प्रश्न जो समाजासमोरचा, खास करून सोलापूर शहरासमोरचा आहे, तो आपण सातत्याने विचारत असतो की इथून जो आमचा युवक वर्ग बाहेर पडतो आहे नोकरी धंद्याच्या निमित्तानं, व्यवसायाच्या निमित्तानं, ही एक मोठी समस्या आहे. म्हणजे सातत्यानं हा युवक वर्ग आमचा स्थलांतरित होताना दिसतो. हा जर प्रकार रोखायचा असेल आपल्याला तर इथे शहराला कुठली गरज वाटते खास? म्हणजे आपण पाहतो की म्हणजे एकीकडे युवकांचे प्रश्न जो विषय तो त्याच्यावरती आपण येतोच आहे, पण मुख्य म्हणजे सोलापूर सोडून जात आहेत. खरं तर इथं युवकांमध्ये मोठं टॅलेंट आहे, सगळी गुणवत्ता आहे आणि हे सगळं असताना त्याचा उपयोग आपल्याला शहराला व्हायला पाहिजे.
त्यांची जी मिळकत असेल त्याचा उपयोग किंवा त्याचा विनियोग आपल्या सोलापूर शहरात व्हायला पाहिजे. पण ही सगळी मंडळी कमवत आहेत बाहेरच्या शहरात जाऊन, तिथं ते खर्च करत आहेत आणि शहराची परिस्थिती ही अशी. तर हे थांबवण्यासाठी कुठल्या प्रयत्नांची गरज आहे आज? साहेब, सर्वप्रथम सोलापूरची नुकत्याच एक सर्वेमधनं रिपोर्ट आली आहे की सोलापूरची लोकसंख्या ही घटत आहे. त्याचं जे वाढत मुख्य असताना कारण बघते. आहे, ज्याचं जे मुख्य कारण ते आता तुम्ही स्वतः सांगितलेलं आहे की लोक स्थलांतर होत आहेत. लोक स्थलांतर का बरं होत आहेत? आता आमच्यासारखे युवक, आज मी सिव्हिल इंजिनियर आहे, माझ्यासोबत असणारे माझे कमीत कमी एक आमच्या बॅचचे 50-60 तरुण होते. त्यातले जवळपास एक 5-6 तरुण आम्ही जर सोडलं तर बाकीचे सगळे पुणे किंवा मुंबई, बँगलोर, हैदराबाद या ठिकाणी गेलेत. त्याचं सर्वात मोठं कारण आहे की तर रोजगारची संधी नाही. आधी जे आपले मिल वगैरे होते, सोलापुरात सोन्याचा धूर निघायचा, कारण सोलापूर इतकं प्रचलित होता, महाराष्ट्रात प्रचलित होता, देशात प्रचलित होता. मात्र कालांतराने राजकीय इच्छाशक्ती नसल्यामुळे प्रबळ कुणी एक नेता जो होल अँड सोल नव्हता आपल्याकडे, नंतरच्या काळात थोडंफार तयार झाले, त्यांनी आपल्या पद्धतीनं काम केलं, मात्र पाहिजे तितकं काम झालेलं नाही. आणि सध्या जे युवकांची गरज आहे, सध्या आपण बघू शकता की लोक गव्हर्नमेंट जॉब नको म्हणतात, पण त्यांना IT मध्ये काम करायचं, कारण कमी वेळेत जास्त पगार मिळतो आणि त्यांचं जे टॅलेंट आहे ते तिथं ते यूज करू शकतात. मग त्याप्रमाणे आता आपल्या इथं जवळपास 12-13 इंजिनिअरिंग कॉलेज आहेत. जर ते 12-13 इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये दरवर्षी एका कॉलेजमधनं समजा 500 जरी तरुण निघत असतील, 1000 जरी तरुण निघत असतील, तर 10-12 अभियंते, 10-12 हजार अभियंते दरवर्षी आपल्या इथं इंजिनिअरिंग कॉलेजनं बाहेर निघतात. मग त्यांच्या नोकरीचा विषय कसं? 10-12 हजार नोकऱ्या आपल्या सोलापुरात आहेत का? आपण बघू शकता सोलापूरचं जर तुम्ही ॲव्हरेज पेमेंट जरी बघितलं तर 10-12 हजार ते 15,000, खूप झालं 18-20 हजार, त्याच्या पुढं पेमेंट सोलापुरात कुठेही तुम्हाला मिळत नाही. मग लोकांकडे दुसरा पर्याय नसतो. आता आपण बघितलं की IT पार्कचा एक विषय सध्या चर्चेचा. जर असे प्रकल्प सक्सेस झाले तर नक्कीच सोलापुरातले तरुण आपल्या आईवडिलांना सोडून, आपल्या परिवाराला सोडून पुण्याला कशाला जातील, मुंबईला कशाला जातील? प्रत्येकाला आपण आपल्या लोकांमध्ये राहावं, आपण जिथं जन्मलो, जिथं मोठं झालो त्या ठिकाणी आपण राहावं, तिथं आपलं कर्तृत्व आपण दाखवावं, ही प्रत्येकाची इच्छा असते. मात्र त्याने तर संधी भेटत नसल्यामुळं त्यांना दुसरा काय पर्याय राहिलेला नाही. त्यांना काही ना काही कारणावश पुण्याला जावं लागतं, तिथं भरपूर IT पार्क्स आहेत, मुंबईला जावं लागतं, बेंगलोरला जावं लागतंय, परत हैदराबादला जावं लागतं, काही लोक चेन्नईला आहेत, काही फॉरेनला सुद्धा जात आहेत. म्हणजे इथल्या लोकांमध्ये टॅलेंट भरपूर आहे, फक्त काय त्यांना तो प्लॅटफॉर्म भेटत नाही. नाही, पण याला उत्तर फक्त IT पार्क एवढा एकच विषय येतो का? नाही, एक केवळ IT पार्कच हवंय असं काही होतं का? सध्याच्या बदलत्या ट्रेंडमध्ये IT पार्क महत्त्वाचं आहे. कारण पुण्याचं जर आपण डेव्हलपमेंट बघितलं असेल, 6 तिथं IT पार्क तयार केलं. आदरणीय साहेबांनी 30-40 वर्षापूर्वी एक स्वप्न बघितलं होतं. तुम्ही कुठला IT पार्क बघा, त्याचं जर कोणी फाउंडर असेल तर ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आहेत. पुण्यातल्या सगळ्या IT पार्कचा तुम्ही जर सर्वे केला तर मग साहेबांनी सोलापूरच्या काही आमचे महेश अण्णा असतील, इतर त्यांचे जे सहकारी आहेत, त्यांना असं वाटलं की आपल्या इथं आपण IT पार्क सुरू करावं. त्या दिवशी त्यांनी जाऊन आदरणीय पवार साहेब यांची गाठभेट घेतली, त्यांचं फॉलोअप घेतला, त्यांच्याकडे असं मागणी केली. मग त्यानंतर त्यांनी जे इतर IT पार्कशी रिलेटेड जे सिनियर आहेत, जसं ते अतुल चोरडिया साहेब आहेत, आपले सन्माननीय मगर साहेब आहेत, जे महाराष्ट्र देशात ते नामचीन आहेत, अशा लोकांशी साहेबांनी त्यांना पुढं त्यांचा फॉलोअप घेऊन त्यांची महेश अण्णा कोटे यांच्याशी गाठ घालून देऊन सगळं पुढची प्रोसेस त्यांनी चालू केली. मग आता आपल्या इथं IT पार्कचं उद्घाटन झालं, तर की लवकरच तेच चालू होईल. IT पार्कचं विशेष काय, फक्त IT पार्कमुळं फक्त नोकरी भेटते असं नाही, पूर्ण जे आजूबाजूचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते पूर्णपणे डेव्हलप होतं. तुम्हाला IT पार्क जर आला तर बाहेरची लोकं किंवा आपल्या इथली लोकं तिथं येतील, काम करतील, त्यांना राहायला घरं लागतील, त्यांना मॉल्स लागतील, त्यांना इतर आपलं बसस्टॉप असतील, स्टेशन असतील, प्रत्येक जेवढे काही आपले इथले सोर्सेस आहेत ते सगळे यूज होणार आहेत. आपला माल इथंच विकला जाणार आहे, लोक वाढतील, इथले रहिवासी वाढतील, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होईल. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक माणसाला, त्याच्या व्यवसायाला, एक लहान छोटं जरी दुकानदारी असलं तरी त्याला सुद्धा त्याचा इफेक्ट पडणार. अशाप्रमाणे जर इतरही अनेक प्लांट आले, आता कालच आपण बघितलं की बारामतीतला एक प्लांट आपल्या इथं बारामतीला गेला. असं जर आपले इथले प्रकल्प बाहेर जात असतील, आपले नेते मग काय करतात? आपल्या सत्ताधारी नेत्यांचं ते काम आहे, त्यांनी या गोष्टीकडे विचार केला पाहिजे. आपण जे मताधिक्य तुम्ही घेता, लोकांकडनं मतदान घेता, त्यांना आश्वासन देता, मग काम कसं करता? आपल्या बारामतीला कसं काय गेलं? आता सत्तेत तर तुम्ही आहात, तुम्ही भांडायला पाहिजे, तुम्ही मागणी केली पाहिजे की आमच्या सोलापूरसाठी तुम्ही हे प्रकल्प द्या, नवीन काहीतरी उद्योग आणा, नवीन काहीतरी कारखानदारी सुरू करा, नवीन IT पार्क चालू करा, जेणेकरून आपले इथले स्थानिक तरुण इथंच राहतील. जर त्यांना काम भेटलं तर बाहेर जायची त्यांना गरजच पडणार नाही नसेल. तेच आमचं मुख्य मागणी आहे. आणखीन एक आपल्याकडे होतं, म्हणजे याचा एक शब्दप्रयोग सातत्यानं होतं की सोलापूरचं ब्रँडिंग. याच्यात आपण कुठं कमी पडतोय का? ब्रँडिंग सोलापूरचं होणं गरजेचं आहे, पण या आघाडीवरती प्रयत्न तसे कमी वाटत आहेत का?
साहेब मला असं वाटतंय कुठं तर मला असं खेद वाटते की सोलापूरबद्दल निगेटिव्ह इमेज तयार करण्यात आलेली आहे. बाहेर जर आपण बघितलं इतर ठिकाणी, अरे सोलापूर म्हणल्यावर तिथं भरपूर कामगार संघटना आहेत. तिथं जर आपण काय नवीन घेऊन गेलं तर तिथं काहीतरी एक जरी घटना घडली तर तिथे लोक खूप विरोध करतात, लगेच आंदोलन. सध्या तशी परिस्थिती नाही. आधीचा इतिहास मी सांगणार नाही, पण आता जी परिस्थिती आहे तशी नाही आहे. सध्या सोलापूरच्या लोकांना कामाची नितांत गरज आहे. बेरोजगारी इतक्या प्रमाणावर वाढलेली आहे. सगळ्यात जास्त 2 नंबर धंदे महाराष्ट्रात जर कुठं होत असतील तर त्या टॉपच्या 2-3 जिल्ह्यात सोलापूर शहराचं नाव येतं. का बरं होतो याचा विचार आपण कुठं तर केला पाहिजे. हाताला रोजगार नाही. लोक चुकीच्या मार्गाला जात आहेत. काही 2 नंबर धंदे म्हणा किंवा इतर काही गैरकाम म्हणा ते करण्याच्या भानगडीत पडत आहेत. तर ते थांबवता आलं पाहिजे. आपल्याला आपलं शिक्षणाचं प्रमाण आणखीन आपण वाढवता आलं पाहिजे. आपण जनजागृती केली पाहिजे. लोकांना आपण आपल्या मित्रपरिवाराला आपल्याला आपण निर्व्यसनी ठेवता आला पाहिजे. आपल्याला कुठली गोष्ट चांगली आणि कुठली गोष्ट वाईट आहे यातला फरक आपण आपल्या सहकाऱ्यांना, आपल्या मित्रांना, आपल्या घराच्या लहान मुलांना आपण नक्कीच सांगता आला पाहिजे. सोलापुरात उद्योग व्यवसाय वाढावा यासाठी म्हणजे सातत्याने प्रयत्न होतात किंवा आपले सगळे नेतेगण प्रत्येकाला असं बोलून दाखवतात की नाही इथं व्यवसाय आला पाहिजे किंवा इथला व्यवसाय वाढीस लागला पाहिजे. प्रयत्न मात्र आपल्याला काही दिसून येत नाहीत. आणि एक साधे अगदी उदाहरण द्यायचं म्हणलं, मेगा क्लस्टर, टेक्स्टाईल क्लस्टर अशा ज्या गोष्टी आहेत, मग प्रत्येकाला काहीतरी एक स्वप्न येतं, प्रत्येकाला त्या सगळ्या गोष्टींची चर्चा होते, पण त्यानंतर कुठलंच काही घडत नाही. म्हणजे ज्या आपण तुम्ही म्हटलं की सोलापूरमध्ये सोन्याचं धूर निघत होतं, ती खरी वस्तुस्थिती की एक सोलापूरचं ते वैभव होतं. पण हे वैभव सोलापूरला परत मिळवून देण्यासाठी म्हणून फक्त आपल्याकडे चर्चा आणि चर्चाच होताना दिसते. काही असेल तर कागदावर उतरतं, प्रत्यक्षामध्ये आपल्याला काही दिसून येत नाही. ही परिस्थिती का होती अशी आतापर्यंत झाली ही आपल्याला मान्य करावंच लागेल. पण साहेब आता जर तुम्ही बघितलं की सोलापूरचं तरुण पेटून उठलेलं आहे. तुम्ही अनेक सोशल मीडियावर बघा, तुम्ही अनेक प्लॅटफॉर्म्सवर बघा, अनेक आपल्या माध्यमातून न्यूज चॅनलच्या माध्यमातून लोकांची प्रतिक्रिया बघा. लोक ही सरकारवर, सत्तेवर नाराज आहेत. लोकांना आता तुम्ही कोणी सत्तेवर बसा, फक्त काम आमचं करा, जेणेकरून लोकांची, सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत. ही लोकांची सध्या भूमिका आहे. अनेक वेळा चर्चा झाली, अनेक क्लस्टरचे हे झाले, त्याला अनेक अडथळे आले. आता तुम्ही बघू शकता आय टी पार्क म्हणजे हे खरं तर सत्ताधारी लोकांचं काम आहे. आज महेश अण्णा कोटे प्रयत्न करतायत, त्यांनी त्यांची टीम असेल, सर्व त्यांचे सहकारी असतील, हे प्रयत्न करतायत. ही त्यांची खाजगी गोष्ट झाली. सरकारच्या माध्यमातून काय झालं तर मागील 10 वर्षापासून आपण नवीन सरकार दिले, 2014 पासून आपल्या इथं BJPची सरकार आहे. मग त्यांना का करता आला नाही? एखादा चांगला मोठा प्रकल्प त्यांना का बरं आणता आला नाही? आता जे आणतायत ते त्यांच्या मार्गात काय तरी म्हणतात की ते चालूच होऊ शकत नाही, ते होऊ. एखादा आपल्याला घर बांधायचं म्हणलं तर साहेब कमीत कमी 6 महिन्याची मुदत जरी आपल्याला कॉन्ट्रॅक्टर दिला तर त्याला 8 ते 9 महिने लागतात. फक्त एक घर बांधायला एवढे परमिशन घ्यावे लागतात, एवढं स्टेप बाय स्टेप होतं. तो तर IT पार्क आहे. त्याला अनेक अडथळे आहेत, अनेक त्याला परमिशन्स त्यांना ग्रँट करावं लागतील. ते आज 9 ते नक्की सक्सेस होणार आहे. हे साधा आपण बघतो उड्डाणपुलाचा विषय की 9 ते 10 वर्ष झाले हे फक्त कागदावर. उड्डाणपुलं देखील त्याचंही काम मार्गी लागत नाही. आता परवा आपण बघितलं की ते जागेचा हस्तांतरचा विषय आलाय. 9 चौकीपर्यंत जागे हस्तांतर झाले, त्याच्या पुढे स्टेशनपर्यंत सध्या आता काय तर चालू आहे. मध्यंतरी 1.5 वर्ष काय तर जे अधिकारी होते हेच आपल्या समोर चित्र उभारत. बरोबर. निश्चित. मग अशा एका परिस्थितीमधनं खरंच युवकांचे प्रश्न सुटतील का? काय वाटतं ह्या सगळ्या गोष्टीबद्दल? साहेब अशीच एक परिस्थिती राहिली, मग एकीकडे युवक वर्गाच्या किंवा त्यांच्या कुटुंबाच्या अपेक्षा वाढत आहेत आणि दिवस आपण बघितले की कशा पद्धतीने महागाईचे दिवस आहे. जेव्हा हे सगळे अपेक्षा सगळ्या वाढत असतात, दुसरीकडे मात्र एक शहराचा संथगतीनं विकास सुरू आहे. आता इथं खरी गरज आहे का की नाही हा विकासाचा मार्ग जो आहे तो कुठेतरी वेग धरला पाहिजे? हो साहेब, प्रत्येकाची इच्छा आहे, प्रत्येक नागरिकाला वाटतं की सोलापूर हा सुद्धा डेव्हलप व्हायलाच पाहिजे, यात कुठलं दुमत नाही. मात्र आपण जे म्हणल्याप्रमाणे ही वस्तुस्थिती आहे की प्रत्येक गोष्ट आपल्या इथं खूप संथ गतीनं चालू आहे, पाहिजे तितक्या प्रमाणात. कारण साहेब राजकीय इच्छाशक्ती कुठं तर कमी पडते असं मला वैयक्तिक वाटते. की ज्यांनी आता उड्डाणपूलचा तुम्ही विषय सांगितला की ते आमदारांनी ते फॉलोअप घेऊन ते केलं पाहिजे. ते काय सामान्य नागरिक काय त्याच्यावर जाऊन आंदोलन करू शकत नाही. ते काम कुणाचं आहे, ज्याचं काम जे त्यांनी. आता एखादा वार्डाचा प्रश्न असेल, एखादा समजा ड्रेनेजचा प्रश्न असेल, एखादा लाईटचा प्रश्न असेल, एखादा रोडचा प्रश्न असेल, त्यात नगरसेवकांनी विशेष लक्ष घालणं गरजेचं असते. एखादा मतदारसंघाचं मोठं काम असेल त्यात आमदारांनी केलं महत्त्वाचं असते. मोठा काही प्रकल्प आणायचा असेल, विमानतळाचा जसं आपण आता विषय सांगितला, एखादा मोठा राष्ट्रीय दर्जाचा केंद्राकडनं काय आणायचं असेल ते खासदार करणं गरजेचं असतं. मग तसं होताना कुठं तर दिसत नाही. क्रीडा क्षेत्रासाठी सुद्धा तुमचं आपल्याला काम दिसतं. होय. स्मार्ट सिटीतनं आपण पाहतो की इंदिरा गांधी स्टेडियम जे आहे आता तिथं आपण पाहतो की मॅचेस चालू आहेत सगळ्या.
खरं स्मार्ट सिटीच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्रासाठीही भरीव काही कार्य झालं आहे सोलापूर शहरासाठी आणि त्यातनं आमचे खेळाडू घडतील, तर एक अशा प्रकारचा विश्वास वाटतोय का या सगळ्यात? टॅलेंट तर इथल्या लोकांमध्ये खूप आहे. आता कालच तुम्ही बघितलं असेल की अंडर 19 टीममध्ये सोलापूरचा एक मुलगा तिथं सिलेक्ट झाला, चांगला कामगिरी केला. आपल्या इथं आपले बार्शीची ठोंबरे असेल, त्यांनी बॅडमिंटनमध्ये असेल, बास्केटबॉलमध्ये अनेक आपल्याकडे राष्ट्रीय खेळाडू आहेत जे खेळाच्या बळावर ते आज केंद्रात कामाला आहेत. सेंट्रल रेल्वेला असेल, आपल्या स्टेट गव्हर्नमेंटमध्ये डिपार्टमेंटमध्ये असतील, तर त्यांना त्यांचं एक विजन ठेवून की चांगलं आपल्या इथं स्टेडियम तयार हो. भले जर आपण बघितलं असेल बास्केटबॉल कोर्ट असेल आपलं होम मैदानचं, तिथं चांगलं डेव्हलपमेंट झालेलं आहे, किंवा आपलं स्टेडियम असेल तिथं डेव्हलपमेंट झालेलं आहे. काही ठिकाणी पार्क वगैरे पण चांगल्या पद्धतीने डेव्हलप करता आलेले आहेत. जे काही काम झालंय ते झालेलं आहे, जे चांगलं आहे ते चांगलं पण ते म्हणलंच पाहिजे. पण त्याच्या व्यतिरिक्त आणखीन जास्त काम व्हायला पाहिजे. कारण आता तुम्ही बघता मागील जवळपास 1.5 ते 2 वर्ष झाले नगरसेवक नाहीत आपल्या इथे. साधी आपली स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक झालेली नाही साहेब. मग नगरसेवक चषक नाही, महापौर चषक नाही, ते तर सोडा साहेब. स्टँडिंग कमिटीचे चेअरमन नाही 5 वर्ष झाले. 1 वर्ष पहिल्या वर्षी होता, नंतर 4 वर्ष स्टँडिंग कमिटीचे चेअरमन नव्हता. मग कसं विकास? स्टँडिंग कमिटी म्हणल्यावर महानगरपालिकेची चावी असती. स्टँडिंग कमिटीशिवाय बजेटच होऊ शकत नाही कम्प्लीट. मग विकास कसा होणार? जर आपणच जर भांडत बसलो, आपलं विजन असं पाहिजे की आपलं सोलापूर पुढे यायला पाहिजे. आपण फक्त गटबाजी, राजकारण, पक्ष, तो अमुक पक्षाचा, तो तमुक पक्षाचा, तो तमुक गटाचा, ते तुला ना मला घाल कुत्राला, अशी परिस्थिती सध्या सोलापूरच्या राजकारणाची झालेली आहे. यावरनं आपल्याला आठवते की विमानसेवेचा विषय. हो सर. विमानसेवेबाबत आपल्याकडे असंच झालं. हो. म्हणजे ज्याच्यामध्ये काहीतरी मार्ग निघावा, तर एक दिसतं आपल्याला कुठेतरी संघर्षाची परिस्थिती उद्भवलेली आहे. विमानसेवा आज शहराला कितपत गरजेची आहे, आणि त्यात होडगी रोड इथून विमानसेवा सुरू होऊ शकेल का? साहेब, मला असं वैयक्तिक वाटतं की सिद्धेश्वर साखर कारखान्यावर विमानतळाचाच आपल्याला पर्याय. सिद्धेश्वर साखर कारखान्याचा जो विषय होता साहेब, तिथं हजारो कुटुंब उदरनिर्वाह त्या कारखान्यावर होतो. ही वस्तुस्थिती आहे. आज ते कारखाना बंद पडलेला आहे. मग आपण कशासाठी हे करतोय? आपल्या लोकांना आपल्याला टार्गेट काय? आपण फक्त राजकारण करण्यासाठी फक्त होडगी रोडलाच विमानतळ पाहिजे. जर बोरामणी रोडला झालं असतं, आणखीन जर तुम्ही केंद्रानं निधी आणली असती, तर का नाही झालं असतं? ऑलरेडी आदरणीय अजितदादा पवारांनी 25 कोटी रुपये मंजूर केले, मग का बरं झालं नाही? मला सांगा, हजारो कुटुंबाचा उदरनिर्वाह महत्वाचा आहे का फक्त एक रिझर्वेशन महत्वाचं आहे? तिथं आपण मालडोकसाठी एक रिझर्वेशन, आता किती मालडोक शिल्लक आहेत सध्या? जर तुम्ही सर्वे केलं, किती मालडोक आज शिल्लक आहेत? थोडासा भाग जर आपण रिझर्वेशनवरून जर एअरपोर्टसाठी दिलं असतं, तर ते विषयच मिटला असता. इथं कारखाना पण चालला असता. ऑलरेडी कामं नाहीत, आधीपासून कामं नाहीत आपल्यात आहेत, ते पण उद्योग आपण जर बंद पाडण्या आपल्या स्वतःच्या राजकारणासाठी जर बंद पाडत असाल, तर मग त्याचा काय अर्थ आहे? शेख साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस युवक कार्याध्यक्षपद तुमच्याकडे आहे. सातत्यानं तुम्ही उपक्रम देखील घेताय. सामाजिक कार्यातही तुमचा मोठा पुढाकार असतो. खास करून आजचे युवकांचे प्रश्न कुठले पाहिलेत तुम्ही, की जे खरोखर हे सगळी एक गंभीर परिस्थिती आहे? म्हणजे आपण बेरोजगारी तर म्हणतोच आहे, पण याचबरोबर जे आहे युवकांचे प्रश्न, त्यास कुठले महत्त्वाचे वाटत आहेत की ज्याची सोडवणूक आज खरीच गरजेची आहे जास्त? जर आपण स्थानिक सोलापूरचा जर विषय घेतला, तर युवकांचे अनेक प्रश्न आहेत. रोजगार हे एक ठीक आहे, खूप महत्त्वाचा भाग आहे. त्याच्या व्यतिरिक्त आरोग्यसेवेचे अनेक प्रश्न आहेत. शिक्षणाचं प्रमाण जे युवकांमध्ये आहेत, परत जे व्यसन जे व्हालेत खूप, ते पण व्यसनयुक्त वाढीत चाललेली आहे. असे युवकांचे अनेक प्रश्न आहेत. म्हणजे युवकांना चांगला प्लॅटफॉर्म कुठं तर भेटत नाही. छोट्याशा गोष्टीने होणार नैराश्य सुद्धा एक त्यामध्ये एक भाग येतो. नैराश्य एक भाग आहे. लोक अनेक जण आत्महत्या करत आहेत. म्हणजे त्यांना काय आर्थिक अडचण आहे, काही त्यांच्यावर दडपण आहे, काही कुटुंबाची जबाबदारी असते. ज्याप्रमाणे शेतकरी प्रत्येक ठिकाणी आपण बघतो की शेतकरी आज हवालदिन झालेला आहे, पावसामुळं म्हणा किंवा क्लायमॅटिक चेंजेस जे असतात त्यामुळं. त्याचप्रमाणे युवक सुद्धा नैराश्याकडे वळत आहेत. ते थांबवलं पाहिजे, त्यांचं आपण चांगल्या पद्धतीने काउन्सिलिंग केलं पाहिजे. आणि जर इथं मला असं वाटतं की ह्यातले 50% प्रश्न सुटतील जर त्यांना रोजगार मिळाला, तर ते व्यवस्थित जर ते कामाधंद्याला लागले, तर ते असले प्रश्न त्यांना वेळच नसणार असलं काही मनात आणायला. ते नैराश्याकडे वळणार नाहीत. ते आपल्या फॅमिलीचं आपलं प्रेफरन्स सांभाळून ते व्यवस्थित राहू शकतात. शेख साहेब, तुमची जर वाटचाल पाहिली म्हणजे सामाजिक किंवा हे आता राजकीय, याच्यामध्ये एक मित्रपरिवारची साथ कशा पद्धतीने लाभली त्यातही, आणि यातून आपण म्हणतो की काहीतरी आपण प्रेरणा घेतो कोणाकडनं तरी, एखाद्या व्यक्तिमत्वाकडनं, तर ती प्रेरणा कोणाची राहिलेली आहे? सर्वप्रथम मी राजकारण आजपर्यंत सामाजिक सगळी राजकीय वाटचाल जी आहे, सामाजिक कामाची तर आवड लहानपणापासूनच होती. मात्र मी राजकारणाकडे कशाला वळलो, तर फक्त आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यामुळं.
लहानपणापासून साहेबांचे असे असे किस्से ऐकले होते की फक्त की बाबा हा माणूस कोण तर आहे, शरद पवार आहेत. सोलापुरात नाही, महाराष्ट्रात नाही, देशात काही जरी झालं तर केंद्रबिंदू कोण असतं तर आदरणीय शरद पवार असतात. मग ते त्यांच्याबद्दल आपसूक एक क्रेज निर्माण झाली की साहेब कोण आहेत, एवढं काय हे होतं. मग मी इंजिनिअरिंगला जॉईन झालो. इंजिनिअरिंगला जॉईन झाल्यावर मग माझे मित्रपरिवार होता. त्यावेळी अनेक राष्ट्रवादीचे माझे सहकारी होते. मी सिंहगड कॉलेजला असताना आमचे अनेक मित्र हे राष्ट्रवादी पक्षातनं येत होते. मग तिथं चर्चा घडत होती. मग साहेबांनी काय केलं, साहेबांनी समाजासाठी काय केलं, साहेबांनी मुस्लिम समाजासाठी काय केलं हे सुद्धा मी सांगू शकतो. इतर समाजासाठी काय केलं, शेतकऱ्यांसाठी काय केलं, स्पोर्ट्समध्ये साहेबांचं योगदान काय, महाराष्ट्र घडवण्यात साहेबांचं योगदान काय, साहेबांनी किती ठिकाणी आपल्या माध्यमातून कारखानदारी उभी केली, सहकार क्षेत्र किती मोठं उभं केलं, ह्या गोष्टीचं मला खूप हे होतं. म्हणजे साहेब एक माणूस एवढं कसं काय करू शकतो. मग साहेबांच्या प्रभावामुळं आकर्षित होऊन मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे वळलो. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शाहू फुले आंबेडकर जे म्हणतो, छत्रपती शिवाजी महाराज असतील, शाहू महाराज असतील, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, यांच्या विचारावर चालणारा पक्ष आहे. हा पक्ष कधी अंधश्रद्धा किंवा कुठल्याही असं जातीपातीत भेदभाव करत नाही. सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा पक्ष आहे. त्यामुळे मी या पक्षाकडे आकर्षित झालो. या पक्षामाध्यमातून मला काम करायची संधी भेटली. आणि जसं जसं मी लोक माझे संपर्क वाढत गेलं, पक्षातल्या नेत्यांसोबत संपर्क आलं, वरिष्ठ नेत्यांसोबत संपर्क आलं, लोकांची कामं होत गेली. त्यामुळे आपसुकं मी राष्ट्रवादीच्या विचारधारेशी माझी विचारधारा, माझी फॅमिली बॅकग्राऊंड आणि राष्ट्रवादी विचारधारा ते मिळत गेले, ते जुळून येत गेलं पुढं. आज मी या करत करत आज या युवक कार्यतेशी इथपर्यंत आलेलो आहे. अतिशय कमी वेळात मला ही संधी भेटली, नाही तर 25-26 वर्षात कुणाला इतकी संधी भेटत नाही. पण ही निश्चित एक चांगली गोष्ट आहे की अशा प्रकारची संधी ही लवकर मिळाली आणि या संधीचं तुम्ही निश्चितच सोनं कराल, यामध्ये काही शंका नाही आहे. पण हे सगळं करत असताना कधी असं काही आव्हानात्मक कुठलं काही काम वाटलं का? म्हणजे सामाजिक काम करतोय, नाही खरोखरच हे अवघड काम आहे, म्हणजे आपण उतरलो सामाजिक कार्यामध्ये पण कधी कधी एक अवघड गोष्ट निर्माण होते, असं कधी वाटलं तुम्हाला का? किंवा राजकीय, आता तुम्ही अल्पावधीत ही सगळी संधी मिळाली, पण राजकीय क्षेत्र सुद्धा अगदी सरळ आहे, कुठल्या परिस्थिती उद्भवणार नाही असं काही चित्र आहे का? सगळ्यात जास्त स्पर्धा आणि राजकारण. त्यातनं मागं सरकतोय असं कधी? नाही, कधी कधी होतो तसं. कुठंतरी आपण एखाद्या कार्यात कमी पडतो किंवा ज्यावेळी आपली ताकद कुठंतरी कमी पडते त्यावेळी आपला मित्रपरिवार सोबत असतो, आपले कुटुंब असतं, आपल्यासोबत आपले हितचिंतक असतात, ते लोक साथ देतात की त्यांना असं वाटतं की नाही बाबा हा काय तर करू शकतो, ह्यात काय तर करायची धमक आहे, धडपड करतो, लोकांसाठी अर्धरात्री जातो, कोणाचं दवाखाना असेल, कोणाचं पोलीस स्टेशनचं काही प्रकरण असेल, कोणाची अडीअडचण असेल, कोणाचं सुखदुःख असेल, कोणाची मयत असेल, कोणाचं लग्न असेल, प्रत्येक ठिकाणी हा जातो, प्रत्येक ठिकाणी हा करतो. मग सोबतच्या मित्रपरिवारामध्ये एक वातावरण तयार होतो की सगळेजण म्हणतात नाही तू काय केलंच पाहिजे. मग लोकांची अपेक्षा वाढत जाते. पहिला आपण आपल्या कुटुंबापुरता असतो, मग आपल्या मित्रपरिवारापुरता असतो, त्यानंतर आपण आपल्या वार्ड प्रभागापुरता असतो, त्यानंतर आता असं झालं की कुठं जरी काय झालं तरी फोन येतात. आता परवाच रात्री 1:30 वाजता मला एक फोन आला की भैया कुठे आहेत तुम्ही, अननोन नंबर होता. मी फोन उचलला. मग म्हणले की भैया काळादी चाळीत असं एक मुलगा सापडलेला आहे, तो असं मुस्लिम समाजाचा आहे, तो त्याला बोलता येतो पण तो काय मोबाईल नंबर वगैरे सांगत नाही, कुठून आला सांगत नाही. मग 1:30 वाजता रात्री गेलो. मग त्या मुलाला जरा विश्वासात घेतला, त्याला जेव वगैरे खावं. तो 11 वर्षाचा मुलगा होता, तो आपल्या गुंटूरच्या पुढचा कुठला तर होता, तो आंध्राचा. मग त्याला सगळं विश्वासात घेतलं, त्याला बोललं, त्यांनी तो थोडा तर रिलॅक्स झाला. मग त्यांनी म्हणलं की मला भैया 10-12 दिवस झाले मी घरापासून लांब आहे, मला कसं कोण आणलेत मला माहीत नाही. सोलापूर स्टेशनवर मी आल्यानंतर मला इथं एक जण आला आणि ती गाडीवर घेऊन जात होता. मी गेलो नाही, पळत सुटलो. नंतर या तुमच्या मित्रांनी मला असं केलं. मग त्याला नेऊन पोलीस स्टेशनमध्ये जमा केलं. मग त्याला रिमांड होममध्ये ठेवलं. त्याचं पूर्ण फॉलोअप घेऊन त्याच्या घरी पाठवलं. त्याचे आई वडील येऊन इथनं घेऊन गेले. म्हणजे सांगायचं की करण्यासारखं बरंच काही. आपण छोट्या मोठ्या गोष्टीपासून पण आपण सुरुवात करू शकतो. ती छोटी मोठी गोष्ट नाही. आज या मुलाला जर त्याच्या अगदी घरापर्यंत आपण सोडवलं असेल की तो गुंटूरचा आणि हे सोलापूर, एवढं मोठं अंतर सगळ्यात. अशा अनेक घटना दररोज घडत असतात. कोणाचा जरी फोन येतो, कधी कुणाचा रक्ताचा तुटवडा असतो, कुणाला एखाद्याचं दवाखान्याचं बिलचा विषय असतो, एखाद्या मित्राचा कुठं तर जॉबचा विषय असतो, एखादं कुठं तर आपलं इतरही काही प्रश्न असतील, सामाजिक असतील, राजकीय असतील, त्यावेळी फोन येतात. त्यावेळी त्यांचं जर काही एखादं काम आपण केलं, प्रत्येक काम होईल अशी गॅरंटी नसते, कारण आपण इतकं मोठा आमदार किंवा खासदार नाही की आपण एखादी म्हणली की ती गोष्ट व्हायलाच पाहिजे. पण आमचं एक प्रामाणिक एक प्रयत्न असते माझं किंवा माझ्या मित्रपरिवाराचं, की एखादा माणूस जर आपल्याकडे आला, भली आपण आर्थिक मदत करो न करो, पण इतर जी त्यांची मदत जरी केली तर मनाला वेगळं समाधान असतं की हा बाबा, आणि तो माणूस तो जुडतो. बरोबर. आज जो माझा संपर्क तयार झालेला आहे सोलापुरात, प्रत्येक जाती धर्मात, प्रत्येक समाजात, ते अशा कार्यामुळे झालेलं आहे. सगळ्यांना वाटतं की हा सुशिक्षित आहे, हा काय तर करू शकतो. त्या हिशोबाने लोक मला बियॉन्ड द लिमिट काय पर्सनल जरी असलं तरी फोन लावून सांगतात, भैया असं झालं, हे असं आहे, आपण काय करू.
म्हणजे एक आपलंपणा, तेच समाधान आहे. दुसरं राजकारणात काय पाहिजे? आपली माणसं आपण जोडली पाहिजे, लोकांमध्ये आपली एक चांगली इमेज पाहिजे, लोकांची सेवा पण करता आल्या पाहिजे. ह्याच्या व्यतिरिक्त अजून माणसाला काय पाहिजे? नक्कीच. शेख साहेब, शेवटचा प्रश्न असा आहे की पद मिळालं, काय करायचं ठरवलं? सर, माझ्या पदाचा वापर सर्वसामान्य तरुणांसाठी कसं करता येईल याचा मी विचार करणार आहे. आम्ही पद मिळाल्याबरोबर आम्ही गप बसलेलो नाही. पद मिळालं म्हणजे आम्ही घरी बसायला पाहिजे अशातला भागच नाही. आम्ही पद मिळाल्यावर ताबडतोब कंत्राटी भरतीचा जो विषय होता, आदरणीय आमचे पक्षाचे आमदार रोहितदादा पवार यांनी तो विषय विधानभवनात मांडलेला होता. त्यांनी महाराष्ट्रभर आंदोलनं त्यांची चालू होती. त्यांनी स्वतः जाऊन ते MPSC UPSCच्या विद्यार्थ्यांना त्यांनी भेटले होते. आमचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब स्वतः जाऊन तिथं पुण्यात FC रोडला वगैरे जाऊन तिथल्या विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला होता. मग इथं आम्ही त्याचं आंदोलन केलं. कंत्राटी भरती रद्द केली पाहिजे यासाठी, ज्याची दखल महाराष्ट्रभर, देशात नॅशनल न्यूजला पण ती बातमी लागली. आणि तुम्ही बघू शकता की लोकांचा एक विरोध तयार झाला. कसं असतं, आंदोलन हा समाजाला दिशा देणारा असतो. आंदोलनात भले एक 25-50 माणसं असतील, मग त्या समाजात चर्चा होती की हा विषय कशाला झाला. उद्या 10 न्यूजपेपरमध्ये येते, आपल्यासारखे न्यूज चॅनल ते बातम्या लावतात. मग लोक तरुण विचार करत राहतात. ते कंत्राटी भरतीचा इतक्या लोकांचा रिस्पॉन्स आला की लोक म्हणले आम्ही 4-4, 5-5 वर्ष MPSC UPSC करतोय, 8-8 वर्ष हे करतोय, आम्ही इथल्या नोकरीसाठी प्रयत्न करतोय, कुठली असू दे, SSC एक्झाम असू दे, बँकिंग असू दे, कुठलीही असू दे. मग इतकं वर्ष आम्ही अभ्यास करतोय गव्हर्नमेंट जॉबसाठी. मग अशा पद्धतीनं जर GR काढत असतील तर मग आम्ही अभ्यास एवढं वर्ष करून फायदा काय? लोकांमध्ये एक रोष निर्माण झाला. त्याचा लोकांनी मोठ्या प्रमाणावर त्याचा विरोध केला, तुम्ही बघितला. आता त्यांना ते GR परत रद्द करावं लागलं. मग ही ताकद असती कुठं तर. प्रत्येक गोष्टीला आता म्हणतो ना आपण, समंदर काय एक एक बोलणं भरत असतो, त्याप्रमाणे आपण आपल्या लेवलला किती केलं पाहिजे, समाजातले कुठले महत्त्वाचे विषय आहेत ते आपण उचललं पाहिजे, ते मांडलं पाहिजे. आपल्या प्लॅटफॉर्मला आपण काय करू शकतो हे अतिशय महत्त्वाचं आहे. फक्त आंदोलन नसेल, युवकांचे जे काही प्रश्न असतील ते आम्ही नक्कीच आमच्या माध्यमातून सोडवायचा प्रयत्न करू. आमची जी युवकांची टीम आहे, प्रत्येक जाती धर्मातल्या, प्रत्येक प्रभागातल्या युवकांना घेऊन आम्ही केलेलं आहे. त्यात आमचे अध्यक्ष धनगर समाजाचे आहेत, मी एक मुस्लिम समाजाचा आहे, आमचे विधानसभा अध्यक्ष एक लिंगायत समाजाचे आहेत, एक मोची समाजाचे आहेत, एक मुस्लिम समाजाचे आहेत. प्रत्येक जाती धर्माला आम्ही घेऊन त्यांचे जे काही प्रश्न असतील ते सोडवण्याचं नक्कीच आमच्या पक्षाच्या माध्यमातून जेवढी ताकद आम्हाला पक्ष देईल त्याच्या पुढे जाऊन आम्ही स्वतःचं काय करून करता येईल का, त्यांचे प्रश्न कसं सोडवता येईल हे आम्ही नक्कीच पूर्ण ताकदीनं आम्ही प्रयत्न करत आहोत. युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष सरफराज शेख यांच्याशी आपण व्हॉइस ऑफ यूथ या कार्यक्रमाच्या माध्यमातून सविस्तर असा संवाद साधला. पद अल्पावधीत मिळालं, पण या पदाच्या माध्यमातून सामान्य जनांसाठी, युवक वर्गाचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न राहील, प्रामाणिकपणे प्रयत्न राहील अशी ग्वाही सरफराज शेख यांनी दिली. आणि विशेष म्हणजे ज्या सामाजिक कार्यातून त्यांची सुरुवात झाली तिथं आपण पाहिलं की अल्पसंख्याक समाजासाठीचं त्यांचं कार्य आणि त्याचबरोबर सर्व जो समाज आहे तर त्याच्यासाठी आपलं उत्तरदायित्व, आपली सामाजिक बांधिलकी सरफराज शेख यांच्या कार्यातून आपल्याला समोर येते. खरं तर वेगवेगळ्या आघाड्यांवरती सरफराज शेख यांचं एक तळमळीनं असलेलं कार्य आपल्याला दिसून येतं. आणि शेवटी आपण सुरुवातीलाच म्हटलं की समाजाची सगळी मदार जी आहे अशी एक युवक वर्गावरती आहे, जे समाजासाठी प्रामाणिकपणे कार्य करत आहेत. समाजासमोर जे जे म्हणून प्रश्न आहेत तर ते सोडवण्याची धमक, इच्छाशक्ती ही युवक वर्गामध्ये आहे आणि ते आपापल्यापरीने एक मोठं योगदान यामध्ये देत असतात. एकंदरीत सरफराज शेख यांची सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील ही संबंध वाटचाल आपल्याला दिसून येते. खरं तर बरेचसे मुद्दे त्यांच्या संदर्भातले होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ या बाबतीतसुद्धा सरफराज शेख यांनी तिथल्या प्रश्नासंदर्भात देखील आवाज उठवला. वेगवेगळे विषय आणखीन बरेचसे होते, पण आपल्या वेळेमध्ये आपण सरफराज शेख यांच्याशी सविस्तर असे बहुतेक प्रश्न घेतले आणि दिलखुलासपणे त्यांनी आपल्याशी संवाद साधला. याबद्दल BR न्यूजच्या वतीनं सरफराज शेख यांचे मनपूर्वक आभार. साहेब, आपल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा. धन्यवाद साहेब, खूप खूप धन्यवाद. Hey youth, don't wait for change. If you want the change, then be the change. Hey youth, don't you wait for change. If you want the change, then be the change. चल youth, अब घर से निकल. चल youth, अब